होता कमी वेळात अतिशय सुंदर महिला वर्गाने सुद्धा त्यांना डोक्यावरच घेतला नव्हता कुणीतरी आता बक्षीस देऊन मी निघालो गाणं म्हणण्यासाठी सांगितलं नाही ते पैसे फुकट गेले अति चढवल्यावर असा होता बुवा तुम्ही येता का या ठिकाणी कौस्तुभ सरंगले यांच्याकडून साऊंडवाले आमचे थोर बोलले होय ना त्यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिलंय त्याचा स्वीकार करावा त्यांनी कारण अतिशय सुंदर साऊंड नादखोळा गणपती पोळा होय या
आर्या परब यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. भरणे आगारवाडी महिला बचत गट यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. फरमाईश शिवरायांचे ते खास भाली दादाले नावास, शिवरायांचे ते खास भाली दादाले नावास, या फरणी गावात एकच वादा आमचा भाली दादा, एकच वादा आमचा भाली दादा, एकच वादा आमचा भाली दादा, एकच वादा आमचा भाली दादा. होती बुवा भाली दादा म्हणजे तेजस सरंगले आणि साहिल परब यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा मी माझा मोठेपणा सांगत नाही, पण तुम्ही पुऱ्या गजरात जेवढे तुमका पैसे मिळाले तेवढे 1-2 गाण्यातच मिळाले, म्हणजे लेवल झाली माझी. फक्त महिला वर्गांकडून काहीतरी 100 रुपये रोवलेले आहेत, फक्त माझं लक्ष होतं बरोबर किती देतात त्याच्या. मी बाहेर रस्त्यावर होते पण तो मोजीत होते, ही माका वाईट सवय आहे. विनायक सरंगले यांच्याकडून लग्न लावूसाठी 50 रुपये म्हणजे 50 रुपयात सुद्धा लग्न लावून होतं. हो म्हणजे विचार करा, असू दे लावूया, फक्त स्वर्गापेक्षा सुंदर पटापट पटापट. आणि बोलाचं पण बुवानी अतिशय सुंदर सांगितलं आणि की आज फॅशन पण वाढत चाललेली आहे. का कितीची 30ची कमर असली तर 36ची पॅन्ट घालून खीर वाढूक होत. हो खीर, आणि तकडे तो वाढीत असलो की ते सांगतात नको तुझी खीर, तू नजरेच्या आड हो. वर तीच पॅन्ट घालून काय काय जण सत्यनारायणाच्या पूजेत सुद्धा जातो, आणि तो लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहून तो दर्शन घेऊ वाकलो की पाठचांग दर्शन घेण्याची काय येते, आपोआप दर्शन होता. नमस्कार करायचो, बाजूक व्हायचं. काय काय जण पैसे घेऊन उभेच राहते, नेमके खय टाकूचे तेच कळत नाही. कॉइन बॉक्स उघडे, फॅशन ही फॅशन करा. नवरो आणि नवरी जेव्हा बुवा नवरो आणि नवरी नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात ना, तेव्हा नवरी असतात ती जीन्सची पॅन्ट घालून जातात. पाहुण्यांका प्रश्न पडता नवरीची ओटी खय भरायची, पैसे घेते मग सांगते. प्रणय गावडे सोनवडे
यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आलेले. 1 रुपये सुद्धा महत्वाचं आहे. कॉईन हातो कॉईन बॉक्स उघडे झाले की टाकूचे लागते. 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. व नवरी असता ती जीन्सची पॅन्ट घालून जाता पाहुण्यांका प्रश्न पडता नवरीची ओटी खय भरायची. मग सांगतात बाय रुमाल आणलं असलंच तर ती 4 तांदूळ बांधून घेऊन जा. नारळ काय एवढ्या फिट पॅन्टीतनं तू नेऊ शकत नाही. फॅशन फॅशन करा, फक्त ही हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवायची. हे प्रत्येक माणसं, महिला वर्ग, पुरुष मंडळी सगळ्यांनी फॅशन करा, फक्त आपली संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. व तुम्ही तर सांगताच की खीर वाढताना 36 ची कमर असली तर 36 ची पॅन्ट घालून जातात. काही ठिकाणी महिला वर्ग सुद्धा वाढूसाठी असतो. ते घागरे घातल्याने की आधी असं वाटतं की इस्तारी आमची घेऊन जातात की काय. आत्ताची बुवा हसुरली, आत्ताची परिस्थिती आता जेवीत होता तेव्हा शेवटी एक बिचारी काकू आमची पाठसून सांगा त्यांना गो तुझं घागरो आवर, त्यांचा गलास वडीत नेलं. अरे खोटा नाही सांगितलं, ती पाठसूनच होती गो. बघ लोणचा वाट, तू लोणचा वाट पण त्यांचं पाणी उपडी केलं. घागरो आधी आवडतो घे म्हणजे फॅशन. स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो योग पण. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो योग पण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा.
छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमा या ठिकाणी अगदी मस्त जागा पण त्यांना एवढी जबरदस्त मिळाली. नादखोळा गणपती पोळा आगरकरवाडी ना आगरवाडी यांच्यासाठी खरोखर सलाम करतो. कारण आणि आजच मला वाटतं सत्यनारायणाची पूजा आणि आजच तुम्ही ते उद्घाटन त्याचं केलं. कारण बुवा समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल काढण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाख रुपयाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं, मराठीच असावं लागतं, मराठीच असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना सुटला घाम, कोणी घेईना पुढाकार सारा नीत मानली हार. इतक्यात एक सरदार उठा म्हणाला महिला उगा शिवाजी भाऊ आणि त्याला इळा उचलला. नाव त्याचं बुझल खान, नाव त्याचं बुझल खान, नाव त्याचं बुझल खान, नाव त्याचं बुझल खान. जितात जागता जणू सैतान, अगदी हत्तीचं बळ पाहणारा कापे सळसळ. वाटेत भेटेल त्याला चिमणीत खानाची सेना निघाली. देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणारे वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या, इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या. माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या, माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. भेटीचा सांगावा धाडला. महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान असू म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. खान असू म्हणतो कसा, अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला, पण महाराज खुशाल होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या पोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा कोथळा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मुंडकात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सगळ्यांच्या मुंडकात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. मग काही विंचू चावलो तरी मी महाराजांचं पोवाडो म्हणताना मी मेले तरी माझ्या जीवाचं पर्वा करीत नाही कधी. असो भयानक म्हणून मी गांजा डुक्कर यांका किती वेळा सांगले तुमच्या ढेंगात ना कधी जाईल तर काळाचा ना. मान वर केले तर बोमटानं मारश, बाकी काय नाही. गोट्या गोट्या गोटे भयानक जनावर आहे, असो पाडा नसते. आणि शेवटी कसं तुमचं मनोरंजन करणं सुद्धा आनंद सरंगले यांच्याकडून पोवाड्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सार्थक सरंगले आणि रोहित सरंगले यांच्याकडून बाळासाहेबांचं गाणं घेण्यासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. कारण इथे कुठच्या पक्षाचा विषय नाही, पण असा नेता पुन्हा होणे
नाही, कारण तो वाघ मराठी होता, शिवबाचा अवतार होता, राखेतून उसळत होता, सत्तेवर नसला तरी एकीचा विचार होता, देशद्रोहांच्या छातीवरचा वज्राचा प्रहार होता, तो ठाण्या वाघ म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होता, बाळासाहेब ठाकरेच होता, बाळासाहेब ठाकरेच होता. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदयी सम्राट म्हणून गाजला, महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, 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 शिवसेना एकच साजला, गाजला, शिवसेना एकच साजला, गाजला, शिवसेना एकच साजला. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, 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 शिवसेना प्रमुख एकच गाजला, गाजला, शिवसेना प्रमुख एकच गाजला, गाजला, शिवसेना प्रमुख एकच गाजला. सर्वांना एकच रडला, शिवनंतर झाला, सर्वांना एकच राहणार, शिवनंतर झाला, सर्वांना एकच राहणार, शिवनंतर झाला. रक्षण केलं जीवा पाडतो जपला हिंदुत्वाला, रक्षण केलं जीवा पाडतो जपला हिंदुत्वाला, रक्षण केलं जीवा पाडतो जपला हिंदुत्वाला. अशी ही कीर्ती पाहून धरती चंद्र सूर्य लाजला, अशी ही कीर्ती पाहून धरती चंद्र सूर्य लाजला, 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 शिवसेना प्रमुख एकच गाजला, गाजला, शिवसेना प्रमुख एकच गाजला, गाजला, शिवसेना प्रमुख एकच गाजला. शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा, शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा, शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा. बाळासाहेबांच्या एका बोटामध्ये ताकद होती, एक बोट वर करून सांगितलेली ना महाराष्ट्र बंद, तर संपूर्ण महाराष्ट्र बंद व्हायचा. ते बाळासाहेब होते, कारण त्यांच्या शब्दामध्ये ताकद होती. पण आज कोणी सांगितलं ना महाराष्ट्र बंद, तर पाठसून सगळं चालू असतं. ते बाळासाहेब होते ज्यांनी मुंबई वाचवली, बरोबर ना. ते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे. शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा, शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा, शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा. शिवबानंतर एकच झाला लोकशाहीत राजा, शिवबानंतर एकच झाला लोकशाहीत राजा, शिवबानंतर एकच झाला लोकशाहीत राजा. अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला, अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला, 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 शिवसेना प्रमुख एकच गाजला, गाजला, शिवसेना प्रमुख एकच गाजला, गाजला, शिवसेना प्रमुख एकच गाजला. बुवांनी मगाशी सांगितलं की महिला वर्ग बरोबरच भारी असते, फक्त काही काही वेळा त्यांचं सुद्धा अतिरेक होता, नको त्या गोष्टीचं हट्ट करतात कधी कधी नवऱ्याकडे. आणि ती गोष्ट सांगते मी, एक बायकोचा वाढदिवस होतो आणि ती नवऱ्याक सांगता की या वाढदिवसा दिवशी सोन्याचा दागिना नको, चांदीचा दागिना नको, तुमचे पैसे नको, काही नको, फक्त या वाढदिवसात मग कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या, कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. नवरो टेन्शन मध्ये बोललो या वाद्य मेळात सगळा महाराष्ट्र फिरलो, पण कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य मिळाला नाही. इलो आणि घरी एका पारावर येऊन बसलो, पारावर येऊन बसलो आणि मित्र येऊन विचारता काय रे टेन्शन मध्ये कशा, तुझं झाला काय? तेव्हा तो सांगता अरे काय नाही रे, उद्या बायकोचं वाढदिवस आहे आणि बायकोन सांगितलं कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या, खय मिळात रे. मित्र बोललो अरे टेन्शन कशा घेतस, या वाद्य बोललो आपल्या गावातच हा, बस बोललो गाडीवर दाखवते खय आता. आणि कुंभारआळीत घेऊन गेलो, या मडक्या घेतला आणि त्याच्या हातात दिला आणि सांगितलं ह्या घे वाद्य. तू बोललो अरे ह्या वाद्य कसा होईल, तू बोललो गप्पस बस गाडीवर. आणि पुन्हा एका गावात एका आंब्यावर जुनाड झालेला म्हाव होता, म्हाव
जुनाट झालेला. त्या म्हाव काढल्यानी त्या मडक्यात भरला आणि त्याका वरनं फडक्यान बांधून घेतल्यानी त्याका सांगितलं बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो गुमगुम गुमगुम गुमगुम. अरे बोललो जबरदस्त वाद्य, कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य. हलवला की गुमगुम गुमगुम. वाद्य घेतल्यानी घरी गेलो, बायकोच्या हातात दिला, ह्या की वाद्य कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य. बायको बोलली वाजवचा कसा, बघ जरा हलवून. बायकोन हलवलं, हलवल्याबरोबर आवाज गुमगुम गुमगुम गुमगुम. ह्या बोललो जबरदस्त वाद्य. ताबडतोब सगळ्या मैत्रिणींका फोन, उद्या सगळ्यांनी टायमात या, आपण गायनाचा कार्यक्रम करू. त्यांनी वाद्य आणलाय कधीच कुणी न वाजवलेलं गुमगुम गुमगुम. सगळे मैत्रिणी हजर आणि गायनाचा कार्यक्रम ठेवला. आणि सगळ्या पुरुष मंडळींका सांगितलं आणि तुम्ही सगळे पारावर जाऊन बसा, तुमच्या समोर आम्हाला गायन करायला थोडी लाज वाटते. सगळे बाहेर जाऊन पारावर बसले. फक्त एक घेणार होतो, त्याचा डोक्या फिरला. आमका सगळ्यांना बाहेर पिटाळतात म्हणजे काय. तू घरी गेलो आणि एक लॉक कुलूप घेऊन येलो. कुलूप घेऊन येलो आणि ती गायन करीत होती त्या दरवाजा बाहेरनं कडी घालून घेतला आणि कुलाप लावून घेतला. मग करा गायन आतमध्ये. वाद्य गुमगुम वाद्य मध्ये ठेवला आणि सगळी गोल बसली गायनाच्या कार्यक्रमासाठी. एकान पहिलो आलाप मारला, म्हटल्याबरोबर दुसरी होती तिने हलवल्याबरोबर आवाज येलो गुमगुम गुमगुम. ती म्हणतात वा छानच आहे वाद्य. पुन्हा गुमगुम गुमगुम. तिसरी होती ती जरा ओव्हर कॉन्फिडन्स होती. ती म्हणतात अरे हे वाद्य बंद आहे तर इतका आवाज देतं, हे आपण जर उघडून गायन केलं तर किती मज्जा येईल ना. चौथी म्हणता हो हो आपण तसंच करूया. आणि वरचा कापड जो फडको बांधलेला होतो तो सोडला आणि परत आलाप मारून सुरुवात केला. दुसरी होती तिने हलवल्याबरोबर जुनाट झालेला वाद्य वाटच बघित होता. हलवल्याबरोबर वाद्य बाहेर, गायकाचा आवाज दिलो आय 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 आय. पारावरचे पुरुष मंडळी म्हणतात कार्यक्रम बहुतेक चालू झाला वाटतं. आय आय आवाज यायला लागला. थोड्या वेळात पोरसवाले सुद्धा आय 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 आय. पारावरचे म्हणतात आताशी गवळण घेतला ना, सगळे आय आय म्हणतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा नवऱ्यात चहा देऊ गेली ना, तेव्हा नवरा म्हणतात तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ती म्हणतात मी तुमची बायकोच आहे, पण वाद्य आणलंच ना गुमगुम. तिने माका सुचवला ना गुमगुम वाद्य. म्हणजे नको त्या गोष्टीचं हट्ट. बरोबर ना, हट्ट करा, फक्त नको त्या गोष्टीचं हट्ट करू नको. याच गोष्टीतून माका सांगायचं होतं. तेजस सरंगले जिता जिसके लिए 51 रुपयाचं असंच चालू आहो. या मोबाईलमुळे अशी परिस्थिती झाली आहे. पोरी सुद्धा इतके 420 झाले आहेत ना. आता एक उदाहरण धरूया, हे वाजवता त्याचा प्रेम आहे का पोरीशी असं धरूया. असं धर रे, तुझा माया माका माहिती आहे. गुमगुम समान मी त्या पोरग्यात समजा दुसरं मिळालो ना, नाही ह्यो पहिल्यांदा जेव्हा जमतं तेव्हा ह्याका काही नाही काय वाटतं, ह्यो गाणं म्हणत सुरुवात करणार. आए ओ मेरी जिंदगी में तुम बहार बनके, आए ओ मेरी जिंदगी में तुम बहार बनके, मेरे दिल में यूं ही रहना, मेरे दिल में यूं ही रहना, तू प्यार प्यार बनके, आए ओ मेरी जिंदगी में तुम बहार बनके, आए ओ मेरी जिंदगी में तुम बहार बनके, आए ओ मेरी जिंदगी में तुम बहार बनके. आणि त्या पोराक दुसरं मिळालो की एका सोडून देणार, की त्याच्याकडे सूत जमवणार की ह्यो मेलो कारमान, ह्यो काहीतरी काजी खाली जाऊन उपडीच राहणार. जीता था जिसके लिए मरता था एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था, एक ऐसी
मंगळाष्टकच घेऊन सांगते. अरे बाबा एवढं सोप्या नाही रे, आमच्या वर्णात तरी विचार कर. या असं तळपट होता रे बाबा, खोटाने सांगतो. तुझ्या आधी एक गाणं पाहिलं झलक ज्यांची, आणि त्याचं चुकलेलं नाही. काय काय जण 42 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक होय ते, पण तिची लग्नच होय बिचारी. मग ते असे काहीतरी मंगळ असतं का किंवा काहीतरी म्हणाक सांगतात, तेवढं त्यांना बरं वाटतं. काय काय